जे खेळाडू जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्याला वालावलचा प्रतिनिधित्व करतात असे राजू बंगे, मनोज पाटकर या ठिकाणी मैदानावर पंचगिरीच्या स्वरूपात दिसतात। सुंदर पकड या ठिकाणी राजापूर संघाकडून। आता तिसरी चढाई या ठिकाणी राजापूर संघाकडून। या चढाईमध्ये गुण घेण्याचा प्रयत्न असेल जर्सी नंबर 12 आणि या ठिकाणी सुंदर ब्लॉक होतोय। पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि इच 1 पॉइंट। रायडरी या ठिकाणी लॉबीच्या बाहेर जातोय आणि शतरक्षण सुद्धा। इच 1 पॉइंट म्हणजे प्रत्येक संघाला एक एक गुण मिळवला दिला जातोय। राजापूर संघ पुन्हा एकदा तिसरी चढाई डुअर डायर आहे। 12 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू पुन्हा जय महाराष्ट्र सावंतवाडीच्या कोर्टमध्ये रनिंग टच गुण मिळवण्याचा प्रयत्न अनेक कौशल्य असतात आणि परंतु इथे सुंदर ब्लॉक करतो परंतु इथे थोडी साथ मिळत नाही आणि एक नव्हे तर तब्बल 2 गुण घेऊन आपल्या मैदानात परततोय 12 नंबर जर्सी। पुन्हा एकदा सावंतवाडी संघासाठी तिसरी चढाई आणि या चढाईमध्ये गुण घ्यावा लागेल। सुंदर ब्लॉक हे पान आणि कृष्ण नजर हेच रिव्हच्या स्वरूपात असणार आहेत। तिसरी चढाई राजापूर संघाला आणि चढाई पट्टू आहे आणि क्षेत्ररक्षण मात्र 2 खेळाडू 2 विरुद्ध 1 असा सामना रंगतो। इथे मात्र हँड टच करतोय कॉर्नरला। 2+2 दोन्ही गुण संघाला सुंदर खेळ या ठिकाणी या पहिल्या हाफमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू उंच पुरा असा खेळाडू इथे मात्र त्याला आपली कामगिरी सुधारावी लागेल आपला संघ जिंकायचा असेल तर आणि उंचीचा फायदा या ठिकाणी होता म्हणता येईल। त्यांचे मार्गदर्शक त्यांचे कोच ज्यांनी अनेक वर्ष या कबड्डीच्या मैदानावर सेवा केली असे आबाद जाधव मुलांना सांगावं लागेल मार्गदर्शन करावं लागेल। नवोदित खेळाडू आहेत घेऊन पुन्हा एकदा मैदानावर तिसरी चढाई या ठिकाणी राजापूर संघाकडून। सुंदर पकड होते आणि या ठिकाणी साखळी राखली जाते 3 म्हणजे आजची आघाडी आहे राजापूर संघाकडे त्यामुळे राजापूर संघ कोणतेही रिस्क घेणार नाही। 10 मिनिटं या ठिकाणी आहेत। बोनस प्लस पॉइंट पंचांचा निर्णय अंतिम उत्कृष्ट पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते। मनोज पाटकर आणि शैलेश नाईक आवर्जून नावं घ्यावी लागतात कारण किती वेळ झाला तरी या लाईट मध्ये काही गोष्टी राहून जातात काही झटापट होते परंतु त्या आपल्या डोळ्यामध्ये टिपून अचूक असे निर्णय या ठिकाणी देताना पंचगिरी सुंदर पंचगिरी पाहायला मिळते। पंचांचं कौतुक या ठिकाणी करावं लागतं कारण आम्ही ज्यावेळी पंच असतो त्यावेळी सुद्धा अशाच गोष्टी घडतात आणि हे खेळाडू असतात। त्यांच्या जागी सर्वांचं योगदान आणि तिसरी चढाई सर्व प्रेक्षकांना आतुरता असते तिसरी चढाई कधी होईल कारण यामध्ये पकड तरी होईल नाही तर गुण तरी घेऊन जाईल चढाई पट्टू आणि या ठिकाणी साखळीमध्ये अडकतोय। सुंदर पकड या ठिकाणी होते जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाकडून 1 गुणांची या ठिकाणी वाढ होते। गुणसंख्या होते 6 विरुद्ध 11 अजूनही जवळपास 5 गुणांची आघाडी आहे राजापूर संघाकडे। हंड्रेड म्हणजे काय हे आपल्याला काही समजलं नाही परंतु त्यांची काहीतरी कोड भाषा 8 विरुद्ध 11 जय महाराष्ट्र संघ 8 आणि राजापूर संघ 11। मध्यंतरामध्ये जी 8 गुणांची आघाडी होती परंतु आता ती फक्त 3 गुणांची राहिले। 2 विरुद्ध 1 असा सामना रंगतोय
गुण मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पिक्चर सारखा बाहुबली जसा पिंडी उचलतो त्या पद्धतीने खेळाडूला उचलून आपल्या मैदानावर आणला आणि या ठिकाणी एक गुण मिळवतो. 9 विरुद्ध 11 आणि शेवटचा खेळाडू राजापूर संघाचा चढाईपट्टू या ठिकाणी दिसतोय. गुण घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल, तो जिंकेल. या ठिकाणी एमटी रेड घेऊन परत येतोय आणि आता मात्र गुडीपूर मध्ये कोमल रणसिंगचं नाव घेतलं जातं, साक्षी मस्के यांचं नाव घेतलं जातं तिसरी चढाई दरम्यान. आणि या खेळाडूचा आदर्श घेतच काही युवा आमच्या मुली या ठिकाणी उपस्थित आहेत. शर्वरी ठाकूर आणि श्रुती ठाकूर. कोमल सारखं चढाई करायची, साक्षी सारखी पकड करायची आणि इथे मात्र पकड होते राजापूर संघाच्या 12 नंबर मैदानावर. आणि ज्या खेळाडूचं कौशल्य आपण मगाशीच वर्णन केलं, असा खेळाडू 11 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. संघाला विजय मिळवायचा असेल तर गुण घ्यावा लागेल, बोनस घेऊन घेण्याचा प्रयत्न असेल. परंतु इथे मात्र सुंदर पकड होते, चौडा पुसले जात आहेत आणि पुन्हा एकदा सज्ज मैदानावर राजापूरचा संघ इथे या ठिकाणी होते 15 विरुद्ध 11 आणि या ठिकाणी तिसरी चढाई. 4 खेळाडू मैदानावर असताना तुमचा चढाई पट्टू करावी लागेल राजापूर संघाला, परंतु तेवढं संयम राखावी लागेल सावंतवाडी संघाला. गुण मिळवावे लागेल चढाईमध्ये आणि बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. 2-2-2 असे साखळी या ठिकाणी दिसते आणि एक गुण या ठिकाणी मिळतोय राजापूर संघासाठी. हो सुंदर या ठिकाणी निसटून जाण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र अंतिम पुकार मैदानाच्या जवळ आपण थांबायचं आहे. 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. 1 गुणाची आघाडी असेल जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाकडे. गुरुमंत्र पुन्हा एकदा खेळाडूंना देत आहेत आबाजादव या ठिकाणी आणि गुरुमंत्र या ठिकाणी फायदेशीर होतोय. चढाईपट्टू या ठिकाणी 1 गुण मिळत आहे. संघाचा गुणफलक दिसतंय 16 विरुद्ध 14. शेवटची 2 मिनिटं शिल्लक. 2 मिनिटांमध्ये राजापूर संघाला या ठिकाणी काहीतरी करून दाखवावं लागेल. पकड होते सुंदर या ठिकाणी, सांघिक पकड या ठिकाणी होते. पंचांची विसल वाजते आणि मात्र 14 विरुद्ध 17 म्हणजे 3 गुणांची आघाडी आहे सावंतवाडी संघाकडे. टेस्टलाईन पकडण्याची प्रयत्न होता, परंतु पंच ठरवतील निदान रेषा पार झाले की नाही. पंचांच्या निर्णयाकडे निर्णय या ठिकाणी एमटी रेड, व्हॅलिड रेड आपण म्हणू शकतो त्याला. इथे मात्र गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि गुण मिळवलाय. 17 विरुद्ध 15. शेवटचा 1 मिनिट म्हणजे शेवटची 60 सेकंद शिल्लक. साई चव्हाण डोक्यावर हात मारून घेत आहेत. झाला तरी काय, 17 विरुद्ध 15. शेवटचे काही क्षण या ठिकाणी शिल्लकच्या तुम्हाला संधी आहे. मंडळ आपल्या पाठीशी राहील कोणताही निर्णय घेतल्यानंतर. यानंतर शेवटच्या या ठिकाणी शेवटचे क्षण आहेत. राजापूर संघाची शेवटची रेड असेल आणि या रेड मध्ये काहीतरी करावं लागेल. गुण आहे 17. 17 आणि 16. वैरकंडून कुठे पंच आहेत. तिसरी चढाई निर्णायक चढाई या ठिकाणी गुण
सामना निर्णायक या ठिकाणी चुकीची टक्कर कोपरा रक्षक या ठिकाणी बसला आणि सुंदर खेळ दाखवला जय महाराष्ट्र सावंतवाडी.